झुक 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 घेऊन गाडी, पहिल्या धुरांच्या रेषा हवे तर काढायची गाडी. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग चालू केला आहे आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे प्रवासाचा. तर रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास असणार आहे. तर आपल्यासोबत आपले मित्रसुद्धा आहेत. कोण कोण मित्र आपल्याला जॉईन होणार आहेत तुम्हाला कळेलच पुढे. आता निघतोय इथून. गाडी खरं तर रात्रीची आता मित्राकडे जाणार आहे इथून, आणि नंतर मग सगळे तिथून एकत्र आम्ही जाणार आहोत मुंबईच्या दिशेने. तर आजचा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. प्रवासादरम्यानची मजा आजच्या ब्लॉगला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता चला मित्राच्या घरी जाऊया आपण. आजी चल येतो, टाटा, भेटू लवकरच. प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवासाचा ब्लॉग असणार आहे आणि कशासाठी चाललोय तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच त्यासाठी. आणि आता इथे इकडे राहुलदाकडे आलोय. इथून राहुलदा आपल्याकडे आणि शुभमदा आहे. हा, बॅग बिग पॅकिंग करून सगळे निघालेले आहोत. काय कुठे निघाले आहोत, कशासाठी निघालेले आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. पण हा आजचा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा असणार आहे. संध्याकाळ झालेली आहे. इथून आम्ही आमच्या दुसऱ्या मित्राकडे सुमित दादाकडे चाललो आहोत, हातकंब्याच्या ठिकाणी. आता आम्ही आलोय आपल्या मित्राच्या घरी. सुमित तारवे भाव, त्याचे बाबा आहेत वाटतं. चला, हो बरं आहे ना. हा, गेले कुठे? अरे स्टुडिओत जाऊया आपण आता त्याच्या वरती. भावाची सगळी तर पीसीवरती कामं चालू असतात फोटोग्राफीची. समेत भाऊ याच्या घरी आलेला, पहिल्यांदाच घरी आलो मी. तुझ्या घरी, तुझ्या वाडीत दरवर्षी येऊन जातो, भजन करून जातो. पण मला माहित नाही तुझं घर इथं आहे. इथं त्या सभागृहात नवरात्र उत्सव. अरे भाई, हा पॅकिंग चालू आहे आमची. आणि भाव भेटलेला आहे. काय नाव बोललास तू? सर्वेश भाव. व्हिडिओ बघतो, धन्यवाद भावा. सर्वेश तारवे, हातकंबा, तारवेवाडी. कितवीला आहेस? 8वीला. तर भावा आपल्या व्हिडिओ बघतो, धन्यवाद भावा. अरे आम्ही इथे येतो भजनाला, मी नेहमी यायचो. पहिला म्हणजे आम्ही दरवर्षीच येतो. इकडं काम चालू आहे जरा आणि निघायची तयारी पण चालू आहे. हां, एवढी झोप आली की एडिटिंग करता करता झोपला येतो. झोपला तू. आम्ही पण आता थोडा आराम करतो आणि नंतर मग रात्री इथून 1:30 वाजता निघायचंय. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलो आहोत आम्ही आणि गाडी पार्किंग करायची व्यवस्था बघतोय. मस्त की माहोल तुम्हाला भारी दिसतो रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा. अर्धे प्रवासी इकडे थांबलेले आहेत. सकाळच्या मला वाटतं दिवा गाडीच्या असतील बहुतेक, तिकडे अर्धे बसलेले आहेत. तर आत्ता आपली गाडी 15-20 मिनटं अजून आहे. अजून पाऊस बाहेर आहे म्हणून आम्ही पार्किंगला हे करायचं आहे. पार्किंग करण्यासाठी थांबलोय. एक रेनकोट, एकानं रेनकोट घालून जावा ना, 100 वाला 150 वाला. रेनकोट आहे, माझा नको घालू. एंटर करायचं आपल्याला. गाडी आपली आहे अजून 15 मिनिटं आहेत फक्त गाडीला खाली जायला हवं आहे. मनावरती म्हणजे सुमित भाऊ आपले नवीन ब्लॉगर. गावच्या गोष्टी या ठिकाणी 50 रुपये पर पर्सन, म्हणजे एका तासाचे एकाचे 50 रुपये. आराम करू शकता तुम्ही.
त्यामध्ये AC वगैरे व्यवस्थित मस्त की वायफाय वगैरे मिळतो, 1 तास वापरू शकता तुम्ही, अशी व्यवस्था इथे केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे जर गाडी वगैरे उशिरा असेल तुमची तर तुम्ही या ठिकाणी आराम करू शकता. रत्नागिरी रेल्वे स्टेशन छान बांधलेलं आहे मस्त की आपल्याला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही खूप वेळा बघितलं असालच. प्लॅटफॉर्मला जाऊया खाली, गाडीचा टाईम झालेला आहे. अरवलीला गाडी आलेली आहे, कधी येऊ शकते. 2:15 वाजलेत. ते गाडीचा टाईम 2:45 होता, 2:45 होता ना काय रे? 2:45चा टाईम होता ना गाडीचा. 2:25चा टाईम होता आणि 2:15 वाजले. म्हणजे बघा लेट आहे गाडी. दिवा पॅसेंजर लागले, आधी दरवाजा वगैरे उघडलेला नाही, नंतर उघडतील. त्यावेळी गाडी पूर्ण बंद आहे. दिवा पॅसेंजर सकाळची ही गाडी भारी मस्त आहे की प्रवास करायचा, दिवस डुकडुक डुकडुक करत जायचा. काय पाहिजे ते खायला मिळतं. गाडी फुल मजा मस्ती धमाल असते या गाडीत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादरानारी गाडी नंबर 1213 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीवर डबे या क्रमांकावर आहेत. RRM1 पत्ता आणाराचे डबा क्रमांक 1 दुसरा, आणाराचे डबा क्रमांक 2 तिसरा, आणाराचे डबा क्रमांक 3 चौथा, 1 5 पाचवा 1 2 6 क्रमांक 4. गाडीमध्ये बघा सगळे ट्रक लोड आहेत, ट्रक लोड आहेत सगळे संपूर्ण तिकडपासून ते तिथपर्यंत. ट्रान्सपोर्टचे ट्रक आहे, आतमध्ये माल भरलेला आहे या ट्रकात, कागद आहे वरती ट्रकावरती. काय आला? कितवा डबा आहे आपला? 14वा. S4 मध्ये तिकीट आहे आमची. गाडी आपली आलेली आहे आणि S4 मध्ये 72 नंबर आपली तिकीट आहे. 66 आहे त्याची. हे थोडे तिकडे लांब एकाच डब्यात आहोत आम्ही सगळे. गाडीचं आगमन झालेलं आहे. आली रे आली, आली रे आली. जनरल पण खाली आहे पुरा, सगळे झोपून आहेत. जनरलमध्ये पण गर्दी नाही. आपली मँगलोर एक्सप्रेस आलेली आहे. जनरलमध्ये पण झोपून गेलो असतो आपण. आपले डबे येत आहेत. AC वाले सगळे AC वाले डबे आहेत. आता आपला डबा येणार आहे. पाऊस पण आहे आता, पाऊस पण चालू झाला. नेमका गाडी यायला नाही, पाऊस चालू झाला रिमझिम रिमझिम. S4 मध्ये हे पाठी जायला लागणार आहे मला वाटतं आपल्याला. थोडा पाठी S4 मध्ये चढायचं. आपल्या ट्रेन आलेला आहे. चला आतमध्ये जाऊया आधी. सगळे झोपलेत. 72 आपली तिकडे येतं. 72 सीट. रत्नागिरी आला तरी इथे बसू. तू कुठे बसतो? आधी मी वरती जातो. आधी बसूया थोडा वेळ खाली, नंतर मग झोपायला जायवर. सगळे झोपलेत शांत, लाईट वगैरे बंद करून. पाऊस काय रिमझिम रिमझिम लागतोच, थांबायचं नाव घेत नाही. आता डायरेक्ट पनवेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये क्रॉसिंगला थांबली तर थांबेल, नाही तर डायरेक्ट पनवेल आहे स्टॉप. आता झोपायचं आहे ताणून जरा. डायरेक्ट आता उजाडल्यावर बघू. कारण झोप आली, रात्री झोपलेलं नाही. झोप पाहिजे तशी मिळाली नाही, कारण यायचं होतं ना, सगळं उठायला होत होतं.
आणि पाऊस पण जोरदार लागत होता, भीती वाटत होती भिजवील असं. त्यामुळे आता डायरेक्ट तिथून पनवेलचा पल्ला गाठायचा आहे. कशी बेडकं वगैरे रातकिडे ओरडतात बघा. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटलेली आहे आपली. सकाळचे वाजले बरोबर 4 वाजता गाडी सुटली. टायमिंग होता 2:45. गाडी लेट आहे, जबरदस्त लेट आहे गाडी. आता किती टायमिंगला पोचवते काय माहिती आता. मस्त एक झोप काढून उठलोय मित्रांनो. आता पावसाचं वातावरण मजबूतच आहे इकडे पण. पावसाच्या दिवसातून या कोकण रेल्वेच्या प्रवासाचा आनंदच वेगळा आहे मित्रांनो. काय माहोल दिसतोय बघा समोर. भारी जबरदस्त पाऊस लागतोय आणि आपण विंडो सीटवरती बसलेलो असतो आणि बाहेर पाऊस लागतोय आणि बाहेरचा निसर्गरम्य वातावरण आपल्या डोळ्याने टिपतोय, आपण बघतोय, त्याचा आनंद घेतोय, आस्वाद घेतोय. किती भारी वाटतंय ना. सापे वामावणे स्टेशन आलाय आता. सापे वामावणे गाडी डायरेक्ट आता थांबेल पनवेलला. म्हणजे जर क्रॉसिंगला थांबली तर, नाही डायरेक्ट पनवेलला थांबणार गाडी. नद्या बघा, प्रत्येक नदी अशी पाण्याने वाहून जाते आता. आणि पाऊस आज जोरदारच आहे आणि आज जरा पाऊस जास्तच असल्यामुळे प्रवासाचा आनंद पण भारी घेता येतोय आपल्याला. भारी वाटतंय एकदम. म्हणजे बाहेरचा माहोल आहे ना, शब्दात नाही सांगू शकत आहे. धावती हिरवळ, कारण हा हिरवळतेचा नजारा. आणि जसं जसा पाऊस जास्त लागत जाणार आहे तसा आपला हा म्हणजे हिरवळ, आपलं हे निसर्ग आहे ना, अजून खुलत जाणार आहे, अजून बहरत जाणार आहे. स्टेशनला वीरला आली गाडी आणि कॅमेऱ्यावर पाणी पडलंय आपल्या.
पाणी बघा कसलं भरलंय, फुगा भरलंय फुगा. हा 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 हा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आता मानगाव मगाशी क्रॉस केलेला आहे आम्ही. आज मुसळधार पाऊस आहे. मेसेज येत आहेत रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, नाशिक जिल्हा सगळीकडे म्हणजे पावसाचं वातावरण आज आहे. अलर्ट मेसेज येत आहेत. अलर्ट. रोह्याला आले गाडी आता. रोहा स्टेशनला वाजलेत सकाळचे 7. बरोबर 7 वाजता आले रोह्याला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. बाजूलाच आहे मुंबई गोवा महामार्ग. पेनला आले गाडी आता. पेनला येऊन गाडी थांबले आणि क्रॉसिंग लागले इथे गाडीला. पाऊस पण रिमझिम रिमझिम पडतोय. किती वेळ क्रॉसिंगला जातोय काय माहिती आता. आमचे सगळे बाकीचे फिल्डर झोपलेत, चांगले आराम करतायत मस्त आहे की. ह्या पेनच्या काकेत सगळ्या फेरीवाल्या सकाळ सकाळी आलेत. आता गाडीतून इथून दिवसभर धंदा करणार आणि घरी जाणार. त्या
स्टेशनच्या जवळचे असतील इकडचे, रोजचं रुटीन असेल त्यांचा धंदा करण्याचा, भाजी वगैरे खाऊ वगैरे सगळं काही घेऊन आलं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस येते आता. त्याच गाडीच्या क्रॉसिंगसाठी आपली गाडी थांबलेली आहे. आपली सुद्धा गाडी हळूहळू सुटलेली आहे इथून आणि समोरून सुद्धा क्रॉसिंगला गाडी थांबली होती ज्या गाडीसाठी, ती सुद्धा गाडी येते आता. कशी भोंगा वाजवत येते बघा तिकडून. मळे बघा कसले मोठमोठे आहेत इकडे मळे. हे आता ओसाड सोडलेले आहेत, शेती याच्यामध्ये करत नाही असं दिसून येतं त्यात. कारण सगळे शहराकडे स्थलांतरित झाल्यामुळे शेतीकडचे ओसाड पडले. कामधंद्यामुळे पोटं पाण्यासाठी सगळे शहराकडे जातात. बांगलगाव पूल असं काहीतरी नाव होतं. पुन्हा गाडी थांबले, कदाचित पुन्हा क्रॉसिंग आहे काय. कसलं दृश्य दिसतंय बघा. पूर्ण टर्न मारलाय गाडीने पूर्णपणे. सुटले आता, थोड्या वेळात थांबली लगेच सुटले. झुक 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 घेऊन गाडी. पहिल्या धुरांच्या रेषा हवेत काढायची गाडी, परंतु आता इलेक्ट्रिक लाईटवरती चालते त्यामुळे धुरांच्या रेषा हवेत दिसत नाहीत. पहिली कोळशावरती चालायची गाडी, त्यामुळे कोळसा जाळला जायचा तेव्हा तो धूर बाहेर यायचा, तेव्हा ते गाणं तयार झालेलं आहे. जिते स्टेशन आलं, जितेच्या इथे येऊन गाडी थांबले. अचानक आता आमच्या प्लॅनमध्ये चेंजेस झालेला आहे. आम्ही आपट्याला गाडी आली होती, तिथेच मित्राचा कॉल आला बाजूदादाचा, तर इथे उतर आम्ही न्यायला येतो. लगेच गाडीतून उतरलेलं, प्लॅन चेंज. आता गाडी घेऊन येतोय आपट्यावरून, आम्ही 4 व्हीलर मधून जाणार आहोत त्याच्या.
एकच वादा आमचा बालू दादा. तर बालू दादाचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद बाबा. वेलकम टू रसायनी आफ्टर रसायनीला वेलकम. समजला सगळे ब्लॉगर. बघ सगळे कॅमेरे बघ किती लागलेत. दुबई लाईव्ह पण आहे तिकडं. फोटो वाटलाय बघ बाळू. हॅलो दुबईला खास. बॅगा आता पाठी टाकूया. मित्रांनो इकडे आपण आलेलो आहोत. आता आपट्याला उतरलोय. आपट्या रसायनी या ठिकाणी आणि बालूदादाच्या आता सोबत चाललो आहोत आम्ही. तर आजचा व्लॉग हा प्रवासाचा होता. आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढचे व्लॉग कशासाठी मुंबईमध्ये आलोय त्याचा पुढचा व्लॉग असेल तो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.